एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही करतो एक समर ॲक्टिव्हिटी, तुम्हाला दाखवते मी. बरोबर. आता ही काय केली आपण, एक समर ॲक्टिव्हिटी केली आहे. आता आमची दीदी करते. हा दीदी बरोबर. काय रफ करतेस तू? जवळ जवळ लाईन्स काढायचे बघा. हां, रफ नको करू. आणि लाईन दुसऱ्या ह्याच्यामध्ये नाही गेल्या पाहिजे, दुसऱ्या पार्टमध्ये नाही गेल्या पाहिजे. बस बरोबर आहे. बरोबर तर करतेस, असंच करायचं आहे. हे आपल्याला पेज पूर्ण इथपर्यंत कंप्लीट करायचं आहे पर्यंत. ते कसं वेगळ्या प्रकारचं एक ड्रॉइंग बनणार. तर हे मी ह्या लोकांना बिझी ठेवण्यासाठी एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. इंस्टाग्रामवरतीच ॲक्च्युली मी बघितली होती. सारखं ते टी व्ही आणि मोबाईल बघण्यापेक्षा हे बरं आहे. बनवलेलं आहे हिरू मॅडमने. खूप घाई लागलेली आहे मॅडमला. कोण चिडवत होती? काय चिडवत? असं नाही आहे बाबू. जो फर्स्ट करेल त्याला नाही मी हे करणार, तो चांगलं करेल त्याला मी करणार आहे. समजले? तू किती पण फास्ट केलं आणि तुझं खराब असेल तर टाय फिश. ओके, छान छान. चला मी तोपर्यंत लंच बनवून घेते आपल्यासाठी. तर अशा प्रकारे आलेली मी आता किचनमध्ये. कारण कसं समर ॲक्टिव्हिटीज ह्या आहेत ना, मी शोधून ठेवते यूट्यूबवरती किंवा कशावरती पण भेटून जातात आपल्याला इझिली. तुम्ही सर्च करू शकता समर ॲक्टिव्हिटीज फॉर किड्स करून. कारण ह्या दोघींना मला तरी त्यांना घरामध्ये बिझी ठेवणं खूपच चॅलेंजिंग टास्क वाटतो. कारण कसं बाहेर खूप ऊन आहे आणि त्याच्यानंतर मग बाहेर त्यांना नाहीच सोडायला मी बघत. संध्याकाळच्या वेळेला गार्डनमध्ये आणि सोसायटीमध्ये तर त्या मस्त खेळून घेतात, पण दुपारच्या वेळेला काय करायचं म्हणून मग असं छोटूसा जुगाड मी काढलेला होता त्याच्यावरती आणि त्यांनी ते आवडीने केलंच होता. तर इथे माझी आता मी किचनची थोडीफार बाकीची कामं झालेली, त्यामुळे कुकर वगैरे लावलेला मी. आणि मला बनवायचा होता आज वांगी मसाला वेगळ्या स्टाईलमध्ये. आमच्या कोकणी स्टाईलमध्ये नाही बनवला मी, वेगळ्या स्टाईलमध्ये आज मला थोडंसं ट्राय करायचं होतं. कारण तीच टेस्ट खाऊन कंटाळा येतो कधी कधी. त्याच्यामुळे मग मी बोलले की आपण आज दुसऱ्या पद्धतीने करूया. तर तुम्हाला पण मी शेअर करते माझी ही पद्धत. तर आता फर्स्ट मला आहे ना वांगी घ्यायची आहेत, एवढी मी घेतलेली आहेत. आणि त्यानंतर ती स्वच्छ अशी खळखळत्या पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायची आहे. धुवून झाल्यानंतर त्याला आपल्याला मस्तपैकी असे म्हणजे चिरा पाडून घ्यायच्या. चारी साईडला 4 चिरा अशा त्यांना आपण पाडून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग मी मसाला रेडी करणार आहे. त्या मसाला कसा मी रेडी करते तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, आता मसाल्यासाठी मी आहे ना इथे सुक्कं खोबरं यूज केलेलं आहे. जेवढे क्वांटिटी तुम्हाला म्हणजे थिक ग्रेव्ही पाहिजे, किती खोबरं खायचं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. मी एक अर्धी वाटी असं सुक्कं खोबरं स्लाईस करून मिक्सर जारमध्ये मी ते कट करून टाकत होते. आता त्याच्यानंतर मी ॲड करते आहे इथे एक 1.5 चमचा एवढं, 2 चमचे पकडा तुम्ही, 2 चमचे एवढं जिरं मी इथे ॲड केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आपलं हिंग. ओके, हिंग मी ह्याच्यामध्ये आता टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मग आपण त्या मिश्रणामध्ये मग आपण तुमचं जे लाल तिखट असतं, जे घरातलं तिखट असतं ते तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर हळदी पावडर वगैरे काय असेल ते टाकू शकता. इथे मी ॲड केलेली आहे 2 मोठे चम्मच धना जिरे पावडर जी असते ती मी
ह्याच्यामध्ये आता ॲड केलेले आहे पूर्ण मिश्रणामध्ये. आणि थोडासा असा गरम मसालासुद्धा मी याच्यामध्ये, आता हे सगळं मी आहे ना मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे. त्यामुळे म्हणजे जे पण मला मसाले लागणार आहेत भाजीसाठी, म्हणजे स्पेशली करून ते भरलेले चिरलेली वांगी आहे त्याच्यामध्ये मला भरायचं आहे, त्याच्यासाठी मी याच्यामध्ये ते टाकलेलं आहे. मग आता थोडंसं असं मी 4-5 पकळा असा बघू शकतो तुम्ही, लसूणसुद्धा मी त्याच्यामध्ये आता ॲड केलेलं आहे. आता मी ह्याची एक बेसिक अशी पेस्ट करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर ती थोडंसं पाणी टाकून धने पण टाकलेले आहे त्याच्यामध्ये मी आता थोडेसे, आणि मग ते टाकल्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. तर बघा आता जी आपण पेस्ट करून घेतली होती ना, ती आता आपल्याला एक एक करून सगळ्या वांग्यांमध्ये पूर्ण फिल करून घ्यायची आहे आणि पूर्णपणे दाबून त्यांना भरून घ्यायचं आहे, जेणेकरून म्हणजे जे आपण कढईमध्ये तेलामध्ये टाकू ना त्यानंतर ती सुटणार नाही किंवा फुटणार नाही, बाहेर येणार नाहीत. आता त्या जारमध्ये मला ग्रेव्ही वाढवायची होती. ओके, थोडासा मसाला बाकी होता, थोडा मसाला मी वांग्यांमध्ये भरलेला होता, तर त्यासाठी मी टोमॅटो होते ते टोमॅटो पण मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे. आता मला फोडणी द्यायची आहे, ते मी साईडला काढून घेणार. जे वांगी मी भरलेली वांगी आहे थोडीशी मी फ्राय करून घेतलेली होती ती मी साईडला काढणार. आता त्याच्यानंतर मग मी त्याच तेलामध्ये थोडंसं तेल ॲड करून त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे कांदा, मीठ. ओके, हे सगळं आपल्याला परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ती जी पेस्ट केलेली होती टोमॅटो ॲड करून, बाकीचा जो मसाला तर होताच पण टोमॅटो ॲड करून जी पेस्ट होती ती मी आता पूर्णपणे त्याच्यासोबत मिक्स करणार आणि ती पूर्णपणे शिजवून घेणार आणि त्यानंतर आपली वांगी टाकणार. जेवढं मग तुम्हाला रिक्वायर पाणी असेल किंवा वरतून मसाला वगैरे कमी जास्त असेल तर तुम्ही ॲड करू शकता. तर आता मी ह्याच्यामध्ये मग वांगीसुद्धा मी ॲड करणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपली रेडी झाली वांगी मसाला. अशी सोप्या आणि सिंपल पद्धतीमध्ये मी बनवत असते. कधी कधी वेगवेगळ्या स्टाईलने मी जेवण बनवतच असते, नुसतं कुकिंग स्टाईलमध्ये नाही बनवत, कारण मला खूप म्हणजे वेगवेगळ्या टाईपचं टेस्ट करायला आवडतं. तर कशी वाटते तुम्हाला माझी ही वांग्याची रेसिपी मला नक्की सांगा. जर तुम्ही पण करून बघितलं असेल तर कशी झाली तेही सांगा मला. तर चला आता मी इथेच थांबते. कसं वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग नक्की सांगा. ओके, बाय.